नमस्कार. तर आज बनवणार आहे मी इथे काळेवाल आणि राजमा मिक्स आहे. इथे पाहू शकता. तर काळेवाल पण थोडेच होते आणि राजमा पण थोडाच होता. तर मी दोन्ही मिक्स केलेले आहे. आणि इथे मी काळेवालाची आणि राजम्याची उसळ, घुगऱ्या किंवा भाजी, कालवण तुम्ही काही म्हणू शकता. तर आज मी ह्या घुगऱ्या कालवण करणार आहे. तर आता हे मी पाहू शकता, इथे मी कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे आणि याच्या मी 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर त्यासाठी इथे मी एक तांब्यावर पाणी टाकून घेतलेले आहे आणि ओल्या घुगऱ्या असल्यामुळे जास्त पाण्याची गरज लागत नाही. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये इथे वाल शिजणार आहे. गवळ आले होते तर बाजूला काढून घेतलेले आहे आणि पाहू शकता थोडेच पाणी टाकलेले आहे, 1 ते 1.5 तांब्या. आणि इथे 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे आता गॅसवर. तर इथे राजमा आणि काळेवाल जे होते ते मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आणि पाहू शकता मस्त पुरणासारखे शिजलेले आहे अगदी. आणि आता याची मी भाजी करणार आहे, कालवण. तर इथे मी भाजी फोडणीला टाकलेली आहे वालाची. तर काय झाले की या स्टेपला मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवू नाही शकले. तर मी तेल टाकून फोडणीला जिरं मोहरी टाकून वाटणामध्ये मसाल्यात हिरवी मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि शेंगदाणे असे मी वाटण करून घेतले होते आणि फोडणीला टाकले. तर डब्यासाठी मुलांना खूप उशीर होत होता त्यामुळे मी मध्ये स्किप केला व्हिडिओ, तुम्हाला नाही दाखवू शकले. तर तुम्हाला कसा वाटली ही रेसिपी आणि काळेवाल आणि राजम्याचे कालवण कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि पूर्ण रेसिपी पूर्ण व्हिडिओ एकदा तरी नक्की दाखवेल परत. तर अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. तर अगदी 10 ते 15 मिनटं आता याला उकळी घ्यायची आहे. आणि इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरले आणि ती खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे हळद आणि मीठ हे नक्की टाका, त्यात ॲड करा मसाल्यामध्ये. आणि कशासोबत खायची ही भाजी, भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाही बरोबर खूप छान लागते. आणि पाहू शकता उकळी यायला लागलेली आहे भाजीला. आणि ही भाजी खूप पातळ नाही करायची आणि तुम्हाला वाटत असेल तर रस्सा भाकरीबरोबर रस्साही खूप करू शकता तुम्ही, असं काही नाही. पण मी मीडियम केलेला आहे, जास्त रस्साही नाही आणि एकदम घट्टही नाही केलेलं. तर अशा ह्या घुगऱ्या तुम्ही एकदम सुक्या मसाल्यातल्याही करू शकता आणि भाकरीसोबत खाण्यासाठी असं पातळही करू शकता, खूप छान लागते. आणि ही रस्सा भाजी घुगऱ्या खाण्यासाठी तयार आहे. चला तर मग आता धन्यवाद.